साधन या जागेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. मला राष्ट्रवादी अजित पवार गटाने पुरस्कृत केलेले आहे. मी जनतेच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवार म्हणून लढवत आहे. या प्रभागामध्ये पुंदी रोडची ओघळ बंदिस्त करण्याचं काम आहे. तसेच इंदिरानगरमध्ये जाणारा पुलाचं काम हे प्रबलित 9 वर्षे काम झालेलंच नाही, ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन. तसेच इंदिरानगर वसाहतीमध्ये शाळेची इमारत नाही, तसेच तिथे अंगणवाडी, शैक्षणिक व्यवस्था काही सुद्धा नाही, ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. इंदिरानगरमध्ये कायमस्वरूपी लाईटची व्यवस्था, पाणी व्यवस्था, बगीचेची व्यवस्था तिथं काही सुद्धा सोयी नाही, ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन. माझी उमेदवारी ही जनतेच्या विश्वासाने, त्यांच्या रेट्यामुळे मी अपक्ष उमेदवारी घेतलेली आहे. त्यांचे प्रबलित जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी प्रयत्न करीन. तसेच आज अखेर काही लोकांनी फक्त उमेदवारी लादण्याचा प्रयत्न केला, तो मी जनतेच्या रेट्यामुळे अपक्ष अर्ज भरत आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत अजितदादा गटावरून असल्यामुळे, अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री असल्यामुळे आपणाला लागेल तेवढा निधी मिळू शकतो. त्यांच्या प्रयत्नातून आपण आपल्या प्रभागाचा विकास करू शकतो. 2/12/2025 रोजी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करावे. तसेच पुरस्कृत राजेंद्र चव्हाण यांचे कळबशी चिन्हावर बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे ही विनंती. नगराध्यक्षाचे उमेदवार ज्योतिताई काकी पाटील, तसेच आमच्या वार्डातील राष्ट्रवादीचे उमेदवार उषाताई पवार व मी पुरस्कृत राजेंद्र चव्हाण यांना बहुमताने विजयी करा. तसेच तासगाव शहरातील राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करावे ही विनंती.